हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आता मी पडदे चेंज केले आहेत. बघा तुम्ही, ज्या आधी मी तुम्हाला मागच्या महिन्यात दाखवले होते. तर आता 1-1.5 महिन्यानंतर परत आता व्हाईट पडदे मी आता काढून घेतले आहेत आणि जे हे स्काय ब्लू पडदे आहे आता हे कर्टन्स मी लावलेले आहेत. तर आता हे घेऊन जात आहे मशीनवर. तर कारण मशीनमध्येच थोडे फिरवून घेणार आहे, जास्त घाण झाले नाहीत. बघू शकता इतके घाण नाही झाले, पण व्हाईट आहेत तर मी लवकरच काढत असते हे. कारण व्हाईट जास्त दिवसपर्यंत लावलेले असले की लवकरच खराब होतात. तर त्याच्यामुळं थोडे लवकरच काढलेत, पण तरीही खराब झाले कारण व्हाईट आहेत आणि घरात मुलं आहेत, इतसं तर करतातच लवकर खराब. तर आता हे काढून इथे घडी करून ठेवत आहे वॉशिंग मशीनवर, म्हणजे उद्या धुवून घेणार. आज मॉर्निंगमध्ये काढले पण आज धुवायचं नव्हतं कारण आज बरेच कपडे माझे धुवून झालेले आहेत, एकदम मॉर्निंगला धुतले आज. तर आता हे मशीनवर इथे लावून ठेवत आहे मी, घड्या करून ठेवत आहे, जेणेकरून आता धुवायचं नसलं तर मग घड्याच करून ठेवाव्या लागेल. तर आता व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि आता जे मी कर्टन्स लावलेले आहेत त्याच्यासाठी याच्यामध्ये आतमध्ये मी त्या कड्या ठेवल्या होत्या, कारण त्या पडद्यांना कड्या लावाव्या लागतात, जसं आपण हँगिंग बास्केटा वगैरे अटकवतो तशा टाईपच्या. तर त्यासाठी मला हे सगळं काढावं लागलं. आतमध्ये होते ठेवलेलं होतं पॉलिथिनमध्ये, तर म्हणून आता मी हे सगळं परत लावून ठेवत आहे. तर इन्स्टा ID रेखा वानखडे 10 आहे, तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा सुद्धा व्हिडिओ बघत आहात तर व्हिडिओला लाईक करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेही रेखा मराठी ब्लॉगची नोटिफिकेशन आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि आणखी एक चॅनल आहे रेखा इंडियन मॉम ब्लॉग, तर तिकडे सुद्धा ब्लॉग असतात, तर ते सुद्धा नक्की चेक करा. तर हे बघा, याच्यामध्ये रू भरून ठेवलेला आहे, म्हणजे कॉटन. त्याचं बाहेरून व्यवस्थित करून आणाव्या लागतात उश्या, म्हणून ठेवलेल्या आहेत. तर आता सगळं हे मी लावून घेते. आणि कारण याच्यात आज मॉर्निंगमध्ये बरंच म्हणजे आता काढल्यावर म्हटलं की आपण थोडं पुसपासही करूनच ठेवतो, तर सगळं पुसून वगैरे व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि तिकडे एक पडद्याचं पूर्ण ते जे असतं आपण लावतो त्याला, ते स्टँडच निघून पडलं, त्याच्यामुळं ते लावत आहेत व्यवस्थित. तर आता कचरासुद्धा पडेलच असतं, काही सिमेंट रेती वगैरे थोडं बारीकसर असं छिद्र करत असलं तर पडतं भिंतीचं, तर ते कचरा आता परत झाडावं लागेल. कारण आता मी पोछा लावणार होते डायरेक्ट, झाडू वगैरे झाला आहे माझा स्वच्छ. आता पडदे लावते म्हटलं, आणि पडदे लावल्यानंतर पोछा लावणार होती, पण आता परत एकदा झाडू मारणार, स्वच्छ धूळ उडालेला तो सुद्धा व्यवस्थित पुसून घेणार आणि मग नंतर पोछा लावणार.
तर आता झालेलं आहे माझं ऑलमोस्ट ठेवून. तर चला मग आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि मी हे कपडे लावेपर्यंत तिकडचा पडदासुद्धा त्यांनी लावून दिलेला आहे. इकडचा मी लावला होता जो मला लावता आला आणि ते स्टँड निघालं वरचं, तर त्याच्यामुळं पडद्याचं ते जे असतं पोल तेच निघून गेलं होतं. तर हे बघा, हा फर्स्ट हा विंडोचा आणि सगळ्यात आधी दाखवलेला बेडरूमचा. तर सगळे पडदे असे झालेले आहेत लावून. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.